यंदा पावसाळा लांबल्यानं पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय। महापालिका प्रशासनानं पाणी पुरवठ्यामध्ये 25% कपात करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पुणे शहरात सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। पुणेकरांना सोमवारपासून दिवसाआड पाणी महापालिका प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर। सम आणि विषम तारखेनुसार होणार पाणी पुरवठा। वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवर निर्बंध। पाणी कपातीपासून पूर्व भागाला मात्र वगळलं। यंदा पाऊस लवकर आलेला नाही आणि एल निनो इफेक्टमुळे असं सांगितलं जात आहे की पाऊस उशिरा येणार आहे, कमी प्रमाणात येणार आहे। त्यामुळे धरण साठ्यात जेवढं पाणी आता शिल्लक आहे ते आपल्याला पुरवून वापरायचं आहे। त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। आपण पाणी पुरवठा विभागाने काही झोन्स केलेत आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा आहे जे आपल्यामार्फत जाहीर व्हावं। प्रत्येक एरियामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवलं जाईल आणि 1 दिवसाचा कपात असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या एरियामध्ये पाणी व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणात पुरवण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो। मी आपल्यामार्फत सगळ्या पुणेकरांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे पाणी साठा कमी झालेला आहे, पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। आपल्याला पाणी अतिशय कमी प्रमाणात वापरता आलं पाहिजे। पाण्याचा वापर आणि पाणी वाया जाऊ नये यासाठी कटाक्षाने आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील। पुणे महानगरपालिका जिथे पाण्याची गळती आहे ती होऊ देणार नाही हे पाहिलंच, परंतु पुणेकरांनी सुद्धा पाणी अनावश्यक साठवून ठेवू नये आणि साठवलेलं पाणी फेकून देऊ नये ही एक काळजी पुणेकरांनी घेतली पाहिजे, आपण सर्वांनीच घेतली पाहिजे। जिथे कार वॉशिंग सेंटर्स आहेत तिथलं पाणी आपण बंद करतोय, स्विमिंग टँक्स बंद करतोय आणि कन्स्ट्रक्शन जे साईट्स आहेत त्यांना आपण पाणी देणार नाही। काही खाजगी सोसायट्या जिथे गाड्या धुण्यासाठी पाणी वापरलं जातं त्यांनी असं करू नये, गाडी धुण्यासाठी पाणी थेट वापरू नये आणि जिथे ज्या काही सूचना दिलेत, नियम घालून दिलेत त्याचं उल्लंघन केलं असं लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला काही कारवाई करावी लागेल। त्यामुळे पुणेकरांना मी आवाहन करते की आपण सूचनांचं पालन करावं, स्वतःलाच काही नियम घालून घ्यावेत आणि पाणी अत्यंत कमी प्रमाणात वापरावं। वॉशिंग सेंटर आणि स्विमिंग पूलला पण आपण सांगितलेलं आहे, तर हे वॉशिंग सेंटर आणि स्विमिंग टँक बंद केल्यावर साधारण किती पाणी बचत होईल ते बघावं लागेल आपल्याला, किती पाणी बचत होईल ते आपल्याला आता सांगता येणार नाही। पण आपण एकूणच पुणे शहरासाठी जेव्हा इरिगेशनकडनं पाणी घेतो तेव्हा ते 1550 MLD डेली घेत होतो, त्याच ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या। पण आता जेव्हा आपण पाणी कपातीचा निर्णय घेतलाय तर त्याच्यामध्ये 400 MLD पाणी हे कमी होतंय, म्हणजे कमी वापर होईल। याचाच अर्थ असा होतो की आपण साधारण 20 ऑगस्ट पर्यंत हे पाणी पुरवू शकू। एकूणच आता जो अंदाज आहे त्यावरनं मी सांगते। खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या केवळ 5.03 TMC इतकंच पाणी शिल्लक आहे। त्यापैकी 3 TMC पाणी हे पुणे शहरासाठी उपलब्ध आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे आणि त्यातही अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे। आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं पाणी वापरावर निर्बंध घालून 25% पाणी बचत करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात महापालिकेनं वेळापत्रक सुद्धा जाहीर केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातले वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांच्या पाणी वापरावर निर्बंध घातले गेलेत। पाणी वापरासंदर्भातलं समविषम तारखेनुसार असणारं वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहनही करण्यात आलंय। नवीन वेळापत्रकाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या आठवड्यात काही अडचणी येऊ शकतात, त्यासाठी उपअभियंते आणि विभागीय अधिकारी फोनवर उपलब्ध राहतील। सोमवारपासून वॉशिंग सेंटर बंद करण्यात येतील। व्यवस्था सगळी सुरळीत झाल्यानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल। कमी पावसाची शक्यता लक्षात घेता पाणी कपातीचा निर्णय पुणे महापालिकेला घ्यावा लागलाय। त्यामुळे आता पुणेकरांनो पाणी जपूनच वापरा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।